रामकृष्ण जय शिवराय जय शंभूराजे. आज शिवकालीन खेडेगाव या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि खेडेगाव पाहण्यासाठी आम्ही आत्ताच 100 रुपयाचं तिकीट दिलेलं आहे. माझ्यासोबत आहेत धारकरी अक्षयदादा, त्याच्यानंतर मी युवा शिवचरित्र कीर्तनकार दीपक महाराज बुरुंडे पाटील, छत्रपती शिवाजी महाराज चौक तालवाडा. तर आपण आता खेडेगाव पाहणार आहोत. हे वा शिवकालीन आहे. आल्याच मावळे आपल्या या ठिकाणी स्वागताचा अशा पद्धतीने. राजे आल्यानंतर ज्या पद्धतीनं मावळ्यांची स्थिती होती, राजांना ज्या पद्धतीनं म्हणायचे या राजे, त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रतिकृती केलेली आहे. हत्तीची सोंड छाटलेलं या ठिकाणी कृत्य आपल्याला पाहायला मिळते. दत्ताजीराव नाही, तत्पर मावळे या ठिकाणी पाहायला मिळतात. इकडे राज दरबारामधील इंग्रज आणि राज्य वगैरे. याला म्हणतात बैलगाणा का पाथ हाकणं आहे. इथं साळ वगैरे टाकायचे, याच्यावरून बैल हाकायचे. हा प्रकार आजही इथं पाहायला मिळतो. आम्ही प्रत्यक्षामध्ये आत्ता कोणत्या गावाला गेलो आपण, अक्षदा नाही खर्डी गावामध्ये पाहिलं ना त्या आजोबांकडं आपण. असं वाटतंय खरोखरचा हा इथं पक्षी बसलेला आहे, परंतु याची बॅक साईड बहुतेक खराब झालेली आहे. असं स्मशाल तिकडे खाली जायचे बैलगाडीकडे. ललकारी म्हणजे परशु चालवणं, त्याच्यानंतर भाला चालवणं, ढाल तलवार चालवणं, धनुष्यबाण चालवणं, दांडपट्टा चालवणं, गोफन चालवणं, डॉगेश परत भेटला. पुरातन कालामध्ये लोहारदादा कशा पद्धतीने धावा फिट करायचे, बसवायचे या ठिकाणी अतिशय हुबेहूब आपल्याला जुन्या दलप्या वगैरे वगैरे सगळं हे एकदम रिअल आहे. हे याला म्हणतात तुंब. हे आहे, याला म्हणतात कट, याला म्हणतात वाकस. खूप सर्व या ठिकाणी मटेरियल पडलेलं आहे. यांचंच रो मटेरियल आहे. लोहारदादांच्या अर्धांगिनी हे आहेत मूर्तिकार, दगड घडवत आहेत. इथं नंदी अर्ध मस्तक घडून ठेवले नंदीचं. वाटा वरवटा तोप गोळ्यासारखे आहेत. मी फक्त कल्पना करू शकतो, रिॲलिटीमध्ये रिअलमध्ये नाव सांगू शकत नाही. चला, आमच्या अक्षदादानी बैलगाडाचं बैलगाडा पकडलेला आहे. मला पण असं वाटतंय मी पण पकडला पाहिजे. इकडं बघा. आहा, एकच नंबर. चल झाली. फोटो घे.
फोटो बी चालेल ना. खेडेगावमधून प्रतापगडचा वरचा टोक दिसतोय, ज्या ठिकाणी आपण बुरुजावरती पण गेलो होतो. इकडे पण भवानी जगदंबा भवानी मातेचं मंदिर पण दिसतंय. काय अतिशय प्रेरणादायी. एवढं पाहून झालं आणि आम्हाला तर धक्काच बसला. असं वाटलं खेडेगाव संपलं की काय, परंतु नंतर माहीत झालं की आपल्याला आणखी काही बरंचसं पुढं फिरायचं आहे. नाहीतर आम्हाला वाटलं हे पाहून झालं आणि डायरेक्ट 100 रुपयाचं तिकीट गेलं. वा वा. माकड चाळे बंद करणे यक्षदादा. वा वा वा. धनगर दादा, धनगर बंधू. गोपन कुंभी मराठा. कुंभी मराठा हे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे दानपट्टा चालवत आहेत. नव्हे तर बाजीप्रभू देशपांडेच आहेत हे. याला म्हणतात मळा. मळ्यावरती बसून ढाल असून तलवार चालवणे. हिला म्हणतात कामधेनू. आणि आमच्या अक्षरा दूध काढतायत. हा एकच नंबर. किती भारी बच्चा आहे. हो महाराज दूध पे, दूध घ्या. दूध शेतकरी माणसं आहेत आपण, दूध काढा. जमतंय का? आपल्या वासराला राहू द्या गोमातेचं दूध. वा. आपण चपला घालून यांच्या घरात आलोय का? बरं हे काय असेल? हे ते जात हे काय? काय सांगता येऊ शकत नाही होते. ते जात आहे. याला सूप म्हणते, याला उकळ म्हणते, याला कणिंग म्हणते. ह्याला काय म्हणते? याला कनिंग म्हणते. याच्यात धान्य साठवलं. हा याच्यात कोंबड्या डाळल्या जातात. याच्यात कोंबड्या डाळली. हे तर लयच तलवार ओरिजिनल आहे कधी काय पाटी. याच्यामध्ये माळ वगैरे ठेवायचं असतं. हे वरचं काय हे दिसतंय डोक्या मागचं म्हणजे गोदडी. ही शिडी जुन्या काळातली शिडी अशी होती. पाहू शकता. ही शिडी दाखवा. हिच्यावर पाय ठेवायचा, हिच्यावर ठेवायचा. सिंगल शिडी बघितली का? हा. हा. याला म्हणतात, हे काय पाठीमागचे? याला म्हणतात परशू. परशू म्हणजे कुऱ्हाड. हे थंड पाणी होण्यासाठी उंच याच्यावरती, कुठं उंच जागेवरती. हे सांगा ना. हे काय आहे? हे पाठीमागचं हे सांगू शकत नाही. हे मी पण पाहिलेलं नाहीये. मला वाटतं बहुतेक हे मोठं सूप आहे, म्हणजे माझ्या कल्पनेनुसार. याला म्हणतात कंदील. इथं आतमध्ये इकडे बा, इकडे बा. याला म्हणतात कंदील. कंदील माहिती आहे. हो. हा. आणि हे वाकळा. वाकळा म्हणजे गोदड्या. हे इथं बघा ना आतमध्ये भाकरी. इकडे 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 याला जू म्हणतात. हे आवताला जू वापरले जातात. चला सध्या बी आहे इकडं. रामकृष्ण हरी. मावशी मावशी चूल चालू आहे तुमची तर. मावशी मावशी आपल्याला घ्या बरं थोड्या भाकरी. आम्हाला 2 भाकरी द्या. आमचा प्रवास खूप लांबचा आहे. आम्ही MS-23 बीड जिल्ह्यातून आलो. तरी कृपया आम्हाला 2 नाही, आम्ही किती 4 जण. 4 जण. आम्हाला 8 भाकरी पाहिजेत. याला म्हणतात
पेर वाटत याला म्हणतात पेर आणि याला म्हणतात उखळी. असो हा तवा आहे, ती कढई आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, याला काटवत असं म्हणतात. वाव, याला काटवत असं म्हणतात. हे सूप आहे. असो आणखी काही काही यांच्या घरामध्ये संपला आता. मावशी तुम्हाला दळू लागू का हो? बस अक्षदा तुम्ही त्याच्यामुळे दळायला लागत घरी. असं आहे का? हा राईट. बास 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 पीठ निघन. अक्षदा आता तुम्ही हात लावायचं, मी त्याचं नाव सांगणार. याला म्हणतात, या रांनीच्या जागेवर ते डेरा असतो आणि याला रवी म्हणतात. याला मंथन करायची सिस्टम म्हणतात. म्हणजे याला जू म्हणतात. त्याच्यावर ज्या बारीक बारीक आहेत त्याला शिवळ म्हणतात. अहो ते नाही, ह्या शिवळा, ह्या शिवळा ते जू. हे याला बैरामाची दांडी असं म्हणतात. हो, याला बैराम असं म्हणतात. ह्याला काय म्हणता? हे इकडलं पेशल आहे, कत्ती म्हणतो आपण त्याला. आपल्या भागात पण इकडे काय म्हणतात ते मला सांगतात. महाराज चला महाराज, पिंगळा पिंगळा पिंगळा. अरे वा, पिंगळा आहे इथं. वा 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 वा. रामाच्या पाराला इथंच नवन, इमान इथं बरं ख्याब. वा, पांडुरंगाचं मंदिर पण आहे. ते पण जुनं आहे, एकदम जुन्या काळातलं. हो. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. महाराज पुढं पण चला बरं लवकर. माझे पंढरीची आई. हा, तुळशी वृंदावन. आणि इकडे या, तुळशी वृंदावन. हे वासुदेव आहेत, वासुदेव, आजकाल वासुदेव. आणि सध्या यांच्याच लुकमध्ये एक पिंगळा म्हणून येत होते. ते पिंगळा सुद्धा, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. साऱ्यात शेवटी बाळ कळ बांधून नेईल, साऱ्यात शेवटी बाळ. एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. चला आपण इकडे जागेशकडे जाऊ. हा घ्या. हा बाजूच्या काळातला झोपळा आहे. हा आहे डॉगेश. डॉगेश म्हणजे कुत्रा. हे काय आहे? हे कोंबडा. कोंबडेश. हे मुर्गीश आणि मुर्गीचे पिल्लेश. आणि हे त्यांचं घरचं. आणि हे कोंबड कान. अरे वा 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 वा, एकच नंबर, अप्रतिम लुक आहे. आ हा हा. या बाला आणि त्याच्या मातेला इथं पाहून खरंच अंतःकरणातून मला माझ्या लहानपणीची आठवण आली आणि मला माझ्या गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याची पण आठवण आली. पहा ना किती गोंडस बाळ आहे. अरे वा. ए छकल्या, वा वा. घाव घालणं चालू आहे. हे पहा, जिसका डर था वही हुआ. म्हणजे ज्याचं भेव होतं तेच झालं. आमचं स्टोरेज संपलं होतं, त्याच्यासाठी आम्हाला 9 GB मोबाईल रिकामा करावा लागला. इकडं कोंबड्याचे डाल वगैरे बनवणार आहेत ना, यांना पहा हे अशा पद्धतीने बनवतात. डाल, कोंबड्या डालायच्या, डाला, कणगी वगैरे बनवतात. या आजी आहेत, मावशी आहेत, यांनी 2-2 डेरे आणि घेतलेले आहेत. ह्या शेंदून देण्याचं काम करत आहेत.
रिअलमध्येच थंडीच्या दिवसामध्ये शेकत बसलेले. नाही पहा बकरी कोंबडी पहा. चंभार दादा हा आहे घोड्यावर बसण्याचा खोगीर. चंभार दादाच्या घरी काय आहे का बघू. चंभार दादाच्या घरी कातडे पण नाही आहेत मध्ये. ढाल चंभार दादाच्या घरी ढालचा काय विषय. लेझर मावळे ते पण सगळं होतं पहिले. शस्त्र ठेवाच लागत होतं. हे पहा निवांत, यांना काहीच काम नाहीये. हे खेळतायत लहान लहान लेकरं. इटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना खेळ ती खेळ. हे पहा कुंभार दादा मडकी घडवत आहेत. किती सुंदर सुंदर मडकी घडवलेत. वा वा वा. या आहेत कासारीनबाई ज्या बांगड्या भरतायत. कासारीनबाईचं घर लावलेलं आहे कारण की त्या बाहेर बांगड्या भरतायत. प्रत्येकाकडे कोंबड्या आहेत. डागेश घेतला, कुत्रेश घेतले, सगळे घेतले. इट्टी दांडू घेतला. हे पहा दोघांमध्ये बरं ह्या भाल्यांमधला काय फरक असेल बरं. ह्यो कोणता भाला आणि तो कोणता भाला आहे हा का. काही कल्पना करू शकताय का. इथं आहेत अश्व. तुम्हाला अख्खर मोह आवरलाच नाही हा घोड्यावर बसण्याचा. लय भारी राव तुम्ही. चला मग माझं घ्या आता एक. वा याला म्हणतात रिकीब. या रिकीबीमध्ये पाय अशा पद्धतीने ठेवायचा. हे पहा एकीचं नाव आहे जनाबाई, हिचं नाव मुक्ताबाई, हिचं नाव आहे जनाबाई. दोघी जणी खडे खेळत आहेत अतिशय. आणि दारामध्ये बसून अशा पद्धतीने वाड्यात बसून, दारात बसून नाही वाड्यात बसून. हा आहे वाड्याचा चौक. चौकामध्ये वृंदावनामध्ये पाणी घालण्यासाठी आणि हळदी कुंकू वाहण्यासाठी आलेल्या मावशी. हां हे जुन्या काळातील. मग अशी जी त्या माठामध्ये रान्नीमध्ये रवी ठेवलेली होती ती हीच रवी आहे. सूप आहे. नाव आहे पण ते ओळखू. याला हे जे एका मांडतात ना त्याला उतरण असं म्हणतात. हे बघा मुसळ राईट. हे मुसळ आणि ह्या मुसळाला इड्या असतात पहा. ही हां हां ही एडी आहे. उचला तिला. उचला ना याला. हां आला ना. बिगावच लागतं थांब केलं झालं. हे पहा अक्षरा असं 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 असं. हे आहेत पूर्वीच्या काळातील आडकी दे. हे आहेत मला वाटतंय चिपळ्या आहेत. हो काही अत्र वगैरे टाकायचं आहे. काय वेगवेगळ्या प्रकारच्या अडकी देत पहा. पाटील मंडळीचे शॉक पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे अडकी देत. पाटील बसले. पाटीलबाई पान तयार करतायत. हे पालखीची दांडी. हा भोजन पाठ असावा बहुतेक. हा झोपळा आहे. खूपच सुंदर चौकाचा वाडा आहे. अप्रतिम वाडा आहे. पाटील आणि पाटलीनबाई यांच्या मधोमध आमचे मित्र बसलेले आहेत. रामकृष्ण हरी मंडळी आमचे पैसे गेले पण आम्हाला सीन नाही आला असं माझे मित्र म्हणतात. आणि खरोखर अप्रतिम असणार हे खेडेगाव आहे जे प्रतापगडच्या पायथ्याशी बनवलेलं आहे. सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या. जुना काळ कसा होता खरोखर ते माणसं एवढ्या
एवढ्या ऐश्वर्य संपन्न जगत होते का हे तुम्ही पाहण्यासाठी अवश्य या ठिकाणी ही काढली एक रूम राहिली होती का? अरे वा, किचन रूम आहे इथं. हा 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 हा, अप्रतिम राव. खरंच ना, खरंच ना, अप्रतिम. खूप अप्रतिम. एक फोटो घ्या या गोष्टीवर. पूर्ण भांडे कव्हर करू द्या मला एकदा. किती हे भांडेच किती पैशाचे असतील राव इथं आणून ठेवायलाच. तिकडे बघा ना. हे बा हस्तकला केंद्रामध्ये प्रतापगड माची वरती इथं मावळे यांचं ऑलरेडी प्रतिकृती असते. तिथं फक्त आपण अशी टोपी घालून मान म्हणजे आपलं मुखकमल दाखवायचं. आणि याच्यामध्ये लेडीज असतील तर त्यांनी सुद्धा आपोआप त्यांना परिपूर्णपणे मावळा. आणि इथं प्रतापगडचा हुबेहूब नकाशा प्रतापगडावरती कुठे काय त्यावेळेला होतं हे दाखवलंय. आता प्रतापगडावरती असं नाही आहे, परंतु त्यावेळेला बारीक बारीक इथं पण आम्ही गेलो होतो. इथून अशा पायऱ्या आहेत. आत्ता सध्या इथं आल्यानंतर हे समोर आम्ही काही एवढं निरीक्षण केलं नाही सध्या. तुळजाभवानी मातेचं मंदिर वगैरे असं आम्ही तटबुर्जांनी सर्व फिरत असं इकडं पूर्ण किल्लागड फिरून इथपर्यंत आलो होतो. सॉरी, आम्ही तिकडे गेलोच नाही. इथं फक्त भवानी आईचं मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत गेलो आणि इथून जेच असं तटबुर्ज फिरायला सुरुवात केली ते पार इथपर्यंत. इकडं बरी पण आम्ही जास्त गेलो नाही आहे. हे बा प्रतापगडला कधी जर आलात तर अवश्य ह्या असणाऱ्या खेडेगावामध्ये आपण सर्वांनी या. कारण की इथं शिवकालीन सर्वच्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे आपण जे म्हणतो ना, शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, या न्यायाप्रमाणे समजत असणारं एकदम एक छोटंसं गाव आहे. आम्हाला असं वाटलं की आम्ही गावामध्ये फिरून आलो. यांच्यासोबत बोलताना सांगा स्टॉप केलाय करू का बंद. अतिशय खूप छान वाटलं तिथं. धन्यवाद. छान वाटलं बोलता. किती लोक आहेत?